तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग 8. कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथाविश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूया आपल्या शिवानी आणि रुहानला. अनवॉन्टेड मॅरेज भाग 8. कम फास्ट, लवकरात लवकर चला. पुढच्या क्षणी रुहान लगेच पळत पुन्हा आपल्या कारच्या दिशेनं पळाला. दिनेश लगेच सावरत गाडीकडे पळाला. मागोमाग लगेच 4 गाड्या सुसाट वेगाने पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या. कोल्हापूरमधील सनराइज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची धावपळ सुरू होती. अगदी काही मिनिटात पर्सनल सुरक्षा रक्षकांनी पूर्ण हॉस्पिटल ताब्यात घेतलं. कोणीही चेकिंग केल्याशिवाय आत येऊ शकत नव्हतं. 5व्या मजल्यावर तर डॉक्टर आणि नर्सशिवाय कोणालाही यायला परवानगी नव्हती. इथली खबर बाहेर जाणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात होती. शेवटी प्रश्न माजी आमदाराच्या पत्नीचा होता. आता कोणतं पद हातात नसलं तरी आजही कोल्हापूरमध्ये त्यांच्या मर्जीशिवाय कोणत्या नेत्याचं पानही हलत नव्हतं. इरावती बाहेर काळजीत फेऱ्या मारत होत्या. डॉक्टर आतमध्ये आईसाहेबांची ट्रीटमेंट करत होते. पूर्ण फ्लोअरवर कडक बंदोबस्त होता. इरावती आता एकदम रडकुंडीला आल्या होत्या. काही वेळापूर्वीच घरी परतताना अचानक आईसाहेब छातीवर हात ठेवून मोठमोठे श्वास घेऊ लागल्या. डोळे मोठे झाले होते. कपाळावर घाम जमा झाला होता. तोंडातून शब्द निघत नव्हते. इरावती तर त्यांची अशी अवस्था पाहून रडायला लागल्या. आईसाहेब यांनी इरावतीकडे पाहत सरळ त्यांच्या खांद्यावर आपली मान टाकून दिली. इरावतीने लगेच हॉस्पिटलमध्ये गाडी घ्यायला सांगितली. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी लगेच हॉस्पिटलमध्ये कॉल करून सगळी व्यवस्था करून ठेवायला सांगितली. वाऱ्याच्या वेगाने गाड्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या. तेव्हापासून आतापर्यंत अर्धा तास झाला होता. डॉक्टर काही सांगायला तयार नव्हते. सगळ्यांचे चेहरे पाहून तर आईसाहेब यांच्या प्रकृतीची जास्तच काळजी वाटू लागली होती. तो आला, मग्रूर, घमेंडी, क्रूर, सगळ्यांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडणारा एक बेताज बादशहा, रुहान जाधव, आपल्या आजीसाठी भावूक होऊन पळत आला होता. हॉस्पिटलसमोर गाड्या थांबल्या आणि यावेळी तो दार उघडायची वाट न पाहताच उतरून आत पळाला. तसे त्याचे बॉडीगार्ड त्याची स्पीड मॅच करत त्याच्या मागे पळाले. येणारे जाणारे सगळेच त्याला डोळे फाडून पाहत होते. दिसायला अगदी हिरो दिसत असला तरी सध्या त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. निर्विकार चेहऱ्याने तो पळत होता. 5व्या मजल्यावर येताच तो कोणाचीही परमिशन न घेता सरळ ओटीचं दार उघडत आत शिरला. त्याला पाहून आता डॉक्टर पण घाबरले. त्याला अडवायचा प्रयत्न केला पण त्याची ती रागीट नजर पाहूनच ते अडखळून 4 पावले मागे झाले. इरावतीही घाबरून आत आल्या. त्या तुफानाला थांबवायची जबाबदारी आता त्यांची होती. "सर प्लीज." डॉक्टर मोहितेंनी पुन्हा हिम्मत करून त्याला अडवले. तसा अगदी बेबस होऊन त्याने समोर नजर टाकली. तोंडाला ऑक्सिजन मास्क लावलेला, आजूबाजूला अनेक मशीनचा बीप बीप आवाज सुरू होता. सकाळी रुबाबात घराबाहेर पडलेली त्याची आजी आता निश्चित बेडवर पडून होती. चेहरा सुकून गेला होता. हृदयाचे ठोके हळूवार पडत असलेले त्याने पाहिले. हाताला लावलेली सलाईन पाहून त्याने डोळेच मिटले. लगेच मागे फिरला तो आणि सरळ बाहेर येऊन आपला राग आणि दुःख समोरच्या भिंतीवर पंच मारून काढू लागला. आपण तिला एकटीला सोडून गेलोच का हा विचार मनात येऊन आता स्वतःचाच राग येत होता. भिंतीवर मारणं सुरूच होतं. बॉडीगार्ड त्याला थांबवायचा प्रयत्न करत होते पण त्याला हात लावायची सोय नव्हती. एकच गोंधळ उडाला होता. इरावती डोळ्याला पदर लावून बाहेर आपल्या समोरचा नजारा पाहून त्यांचे आता डोळेच मोठे झाले. "रुहान!" त्या जोरात ओरडून त्याच्या जवळ आल्या. माहीत होतं आपला मुलगा त्याच्या आजीसाठी किती वेडा आहे. "हे सगळं करून काय मिळणार आहे? गरज आहे मला आता तुझी. आईसाहेब यांना काही झालं तर?" इरावती पुढे काही बोलणार तर त्याने पुन्हा आपला तो भला मोठा पंजा दाखवून त्यांना अडवलं. डोळ्यात राग उतरला होता.
वाईट वाटत होतं, पण असं सगळ्यांसमोर रडणं त्याच्या पर्सनॅलिटीला शोभणारे नव्हते. काही होणार नाही तिला, मी काही होऊ देणार नाही, मनात असं काही आणायचंही नाही. मला पण तेच वाटत आहे, पण त्यांची परिस्थिती पाहता डॉक्टर पण आत्ताच काही सांगायला तयार नाहीत. भीती तर वाटणार ना, आधीच वय झालं आहे. इरावती पुन्हा आलेला हुंदका दाबून बोलतात. तो डोळे गच्च मिटून घेतो. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. तो लगेच आपले डोळे उघडून त्यांना पाहू लागला. I just want to hear good things about grandma. Otherwise I swear that tomorrow this hospital will be burned to ashes. रुहान अगदी त्यांची कॉलर पकडून त्या डॉक्टरच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. बिचारा ज्युनियर डॉक्टर होता तो. मात्र रुहानचा राग पाहून थरथर कापू लागला. त्याच्या हातचं सगळं रक्त त्या डॉक्टरच्या शर्टला लागलं होतं. त्याने पटकन आपला हात बाजूला घेतला. सर, त्यांची तब्येत थोडी नाजूक आहे. हे वाक्य बोलतानाही त्या डॉक्टरला प्रत्यक्ष समोर यम उभा आहे असं वाटत होतं. रुहानने लगेच आपली नजर वळवून पुन्हा एक रागीट कटाक्ष त्याच्यावर टाकला. म्हणजे नाजूक आहे, पण त्या वाचू शकतात. पुन्हा त्या डॉक्टरचं ते वाक्य आणि रुहान रागाने त्याच्या बाजूला आला. तो लगेच इरावती यांच्या मागेच जाऊन थांबला. त्यांच्या मनावर काहीतरी मोठा आघात झाला आहे. मायनर अटॅक आला असला तरी त्या कोणत्याच ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाही. कोणती तरी गोष्ट त्यांना मनाला लागली आहे आणि त्यामुळे ते आता जगायची इच्छाशक्ती गमावून बसले आहेत. काही गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध घडली असेल तर प्लीज त्यांना समजावून सांगा. ती गोष्ट घडणं गरजेचं आहे. कोणतं तरी टेन्शन घेतलं आहे त्यांनी. त्या प्रतिसाद देत नाही तोपर्यंत आम्हीही काही करू शकत नाही. येत्या 24 तासाच्या आत त्या शुद्धीवर आल्या तर ठीक, नाहीतर त्यांना वाचवणं कठीण आहे. तो डॉक्टर अगदी पोपटासारखं बोलून गप्प झाला. आता रुहानची रिॲक्शन पाहायची होती, पण तो काही बोलेल असं वाटलं असताना त्याआधीच सरळ तो पुन्हा ओटीमध्ये घुसला. तिथे आधीच सिनियर डॉक्टर उपस्थित होते. त्याला इथं पाहून लगेच सगळे अलर्ट मोडवर गेले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. हे पहा मिस्टर जाधव. सिनियर डॉक्टर काही बोलणार त्याआधीच त्याने आजीकडे पाहत त्यांच्या जवळ जात त्या डॉक्टरला बोलला. मला आजीसोबत बोलायचं आहे. कॅन यू गो फ्रॉम हिअर? विनंती तर नव्हतीच, पण त्याने सरळ त्या डॉक्टरांना बाहेर जायला सांगितले. तसे बिचारे एकमेकांकडे पाहून इशारे करू लागले. पण आता जास्त वेळ इथं थांबणं पण शक्य नव्हतं. लगेच सगळेच तिथून बाहेर पडले. आजी, कशाला त्या मुलीसाठी तू स्वतःला त्रास करून घेत आहेस? मला तू हवी आहे, नको ना हट्ट करू. ठीक आहे, तुला ती मुलगी तुझी नाचून म्हणून हवी आहे ना, तर तसंच होईल. 24 तासाच्या आत ती मुलगी आपल्या घराची सून झालेली असेल. पण तू आता लवकर बरी हो. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. मी करेल ती पूर्ण. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. रुहानचा बोलताना कंठ जड झाला होता. रडायचं नव्हतं, पण तरीही एक थेंब ओघळून गालावरून खाली आला. रुहानने लगेच स्वतःला सावरलं आणि आजीच्या कपाळावर ओठ टेकवून बाजूला झाला. बाहेर जाताना पुन्हा एकदा आपल्या लाडक्या आजीकडे पाहिलं. आजी, ती जाधव घराण्यांची सून होईल, तुझी नातसून बनेल, पण माझी बायको कधीच बनू शकणार नाही. ज्या मुलीमुळे माझ्या आजीला हा त्रास सहन करावा लागला, जिने माझ्या आजीचा अपमान केला, त्या चीप मुलीला मी कधीच माझी पत्नी होण्याचा हक्क देणार नाही. जस्ट वेट अँड वॉच मिस पनौती. मी तुला आता सुखाने जगू देणार नाही. प्रत्येक गोष्टीचा बदला घेईल मी. लेट्स बी रेडी. मी येत आहे कायमचं तुला माझी गुलाम बनवायला. डेव्हिल काय असतो हे आता तुला कळेल. बेबी, आय एम कमिंग. रुहान आजीकडे एकदा पाहत पुन्हा बाहेर निघून गेला. बाहेर पण कोणाला काही न बोलता सरळ खाली निघाला. तसे त्याचे बॉडीगार्ड त्याच्या मागे पळाले. तो गेला तसा आता कुठे डॉक्टरच्या जीवात जीव आला. सगळे लगेच आत पळाले. इरावतीला तर आपल्या मुलाचं वागणं काही कळत नव्हतं. त्या तशाच हताश होऊन खाली बसल्या. रुहानसोबत लग्नाला तयार होईल का शिवानी? खरंच शिवानी आणि रुहानचं लग्न होईल का? शिवानी कसा करेल या वादळापासून स्वतःचा बचाव? जाणून घेण्यासाठी पुढील भाग ऐकायला विसरू नका.
कथा आवडत असेल तर नक्की लाईक कॉमेंट्स करायला विसरू नका. आपल्या कथेचे भाग 1 दिवसाआड प्रकाशित होत आहेत. तरी कथेच्या नोटिफिकेशनसाठी आपल्या कथाविश्व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, कथा आवडत असेल तर सगळ्यात आधी मला कॉमेंट्स करून सांगा. सदर कथा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वाचायला मिळेल. धन्यवाद.